हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण पाहणार आहोत डिप्लोमा सेकंड इयरचा मेकॅनिकल आणि सिव्हिल ब्रँचसाठी, त्यासोबतच प्रोडक्शन आणि केमिकल ब्रँचसाठी जो सब्जेक्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉम. जसं आपण लास्ट लेक्चरला फॉर्म्युलेज, त्यासोबतच पॅरलल ऍक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, रेडियस ऑफ गायरेशन आणि मोमेंट ऑफ इनर्शिया याच्या डेफिनेशन प्लस फॉर्म्युलेज पाहिले होते. कोणकोणते फॉर्म्युले बघितले होते आपण? रेक्टेंगल साठी कोणते फॉर्म्युले आहेत, त्यानंतर स्क्वेअर साठी काय आहे, हॉलो रेक्टेंगल, सर्कल, त्यासोबत सेमी सर्कल, क्वार्टर सर्कल आणि त्यासोबत ट्रायंगलचे आपण काही फॉर्म्युलेस पाहिले होते. आता आपण त्याची पुन्हा एकदा रिवाइज करूया आणि नंतर न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहोत. आणि सेम टाईपचे न्यूमरिकल, काही न्यूमरिकलचे व्हॅल्यू सुद्धा सेम तुम्हाला एक्झामला येतील, त्यामुळे प्रॉपरली समजून घ्या. जर चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच हा जो व्हिडिओ आहे तुमच्या अनऑफिशियल डिव्हिजन ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि जर तुम्हाला या कोर्सची रिक्वायरमेंट असेल तर एकदम सुंदर सोप्या भाषेमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर, मेल आयडी टाका आणि तुम्हाला त्या ठिकाणी ऍक्सेस घेता येईल. फक्त 899 रुपीज मध्ये पूर्ण सेमिस्टरवर तुम्ही अभ्यास करू शकता. आणि जर काही डाऊट आला तर डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता. चला आता आपण सुरुवात करूयात व्हिडिओला. तर आपण बघितलं होतं मोमेंट ऑफ इनर्शिया, पॅरलल ऍक्सिस थेरम, पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया, यालाच परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम पण बोलतो आपण. तर रेक्टेंगल साठी बेस असतो, डेप्थ असतो, एरिया बी इंटू डी, आय एक्स एक्स, बीडी क्यूब बाय 12, आय वाय बाय उलटा डीबी क्यूब बाय 12. स्क्वेअर कशाला बोलतात? याच्या सर्व साईड सेम असतात, तर डायरेक्टली फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. आय एक्स एक्स आय वाय बाय, जर स्क्वेअर असेल, स्क्वेअर म्हणजे याच्या सर्व साईड सेम असतील, तर A4/12, एचा पॉवर 4 डिवाइड बाय 12 असतो. हॉलो साठी आहे एक्सटर्नल एरिया मायनस इंटरनल एरिया, बीडी क्यूब मायनस बीडी क्यूब अपॉन 12, आय एक्स एक्स, डीबी क्यूब मायनस डीबी क्यूब अपॉन 12, आय वाय बाय. याला सेपरेट पण लिहू शकतो. नंतर सर्कल साठी, आता हे आपण नंतर बघूया, फॉर्म्युलेस ऑलरेडी झालेले आहेत, लास्ट लेक्चर पाहू शकता तुम्ही. आज आपल्याला जो न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे त्यावर जाऊयात. हा ट्रायंगलचे पण मी शॉर्टकट सांगितलं आता. एपेक्स बीएच क्यूब अपॉन 4, नंतर बेस बीएच क्यूब अपॉन 12 आणि नंतर सेंट्रोइडल बीएच क्यूब अपॉन 36. ABC सिक्वेन्स लक्षात ठेवायची, 4 12 36 डिवाइडला. आणि हा आहे आपला पॅरलल ऍक्सिस थेरम. चला आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द स्क्वेअर ऑफ साइड A अबाउट इट्स आउटरेज. आता इथे हा साइड A दिला आहे, त्याआधी आपण हा न्यूमरिकल सॉल्व्ह करूयात, जेणेकरून तुम्हाला तो ऑटोमॅटिकली सोपा होईल. त्यामध्ये व्हॅल्यू दिलेली नाही, त्यामध्ये व्हॅल्यू दिलेली आहे. काय? फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्क्वेअर. स्क्वेअर सांगितलेला आहे, तर स्क्वेअर म्हणजे काय असतो? ज्याच्या सर्व साईड सेम असतात, बरोबर का? येस, बरोबर. तर मग आपण लगेच काय करूयात, एक स्क्वेअर ड्रॉ करूयात. याच्या सर्व साईड कशा आहेत? सेम आहेत, म्हणजे हा पण 400 आहे आणि हा सुद्धा 400 आहे. ठीक आहे, समजलंय. 400 mm साइड अबाउट इट्स आउटरेज. आता आउटरेज म्हणजे कोणता? तर हा सपोज नाव देऊया A, B, C आणि D. कसंही नाव देऊ शकतात. AB पण आउटर आहे, BC पण आउटर आहे, CD पण आउटर आहे आणि ED पण आउटर आहे. तो कोणत्याही ठिकाणी आपण ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, तर मी जो ड्रॉ करणार आहे तुम्ही BC साठी ड्रॉ करणार आहे. ठीक आहे, तुम्ही ED साठी पण ड्रॉ केलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचं आहे. तर आता बघा, समजून घ्या. आपला ऍक्सिस कुठे असणार बरं? आता आपल्याला BC साठी फाइंड करायचंय, BC साइड साठी फाइंड करायचंय. तर आपला सेंट्रोइडल असं आपण घेणार इथे, कारण की हा पॅरलल झाला पाहिजे ना. हा काय झाला पाहिजे? पॅरलल झाला पाहिजे. तुम्हाला पॅरलल झाला पाहिजे, BC ला पॅरलल झाला पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय. तर हा जो डिस्टन्स आहे, हा कोणता डिस्टन्स आहे? हा आहे H काय असतो? 8वा पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला आहे AB साठी करतोय ना आपण. IAB इज इक्वल टू IG प्लस एरिया इंटू H स्क्वेअर. यामध्ये मग आपल्याला IG माहित पाहिजे, एरिया माहित पाहिजे आणि H माहित पाहिजे. चला, तर कसं सॉल्व्ह करायचं मग? कसा समजेल आपल्याला IG काय आहे? आता हा कोणता ऍक्सिस आहे? BC म्हणजे कसा दिसतोय? आडवा दिसतोय. आडवा म्हणजे एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस म्हणजेच काय? IG कसा येणार मग आपला? IXX येणार. आणि IXX चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. रेक्टेंगलच्या फॉर्म मध्ये गेलो, B इंटू डी क्यूब डिवाइड बाय 12 तरी पण चालेल, किंवा डायरेक्टली आपण हा फॉर्म्युला वापरला स्क्वेअर साठीचा, A4/12 तरी पण चालेल. कसंही करा. सांगा कसं करायचंय? डायरेक्टली करूयात.
स्क्वेअर आहे, तर A4 डिवाइड बाय 12 करूयात. ए ची व्हॅल्यू किती आहे? ए ची व्हॅल्यू आहे 400 mm. मग इथे काय येणार? 400 चा पॉवर 4 डिवाइड बाय 12. 400 चा पॉवर 4 डिवाइड बाय 12. त्याचा आन्सर किती येईल? मग कॅल्क्युलेट जर केलं आपण, 400 चा पॉवर 4 डिवाइड बाय 12, तर त्याचा आन्सर यायला पाहिजे 2.1333 इंटू 10⁻⁹ इंटू किती आला? 10⁹ आलेला आहे. हा आहे आयजीचा. नंतर एच ची व्हॅल्यू कशी येणार? एच सांगा. हा 400 आहे, त्यातून हाफ करायचा आहे. टोटल जो आहे 400, आपल्याला एवढा डिस्टन्स पाहिजे ना. हा टोटल सीडी डिस्टन्स माहिती आहे 400, तर एच किती असणार? त्याच्या हाफ, म्हणजेच काय येणार? 400 डिवाइड बाय 2, म्हणजेच किती येणार? तो येणार 200. ओके जी. आयजी त्याचं युनिट असतं mm पॉवर 4. mm पॉवर 4 कसं आलं युनिट? mm पॉवर 4 एरियाने. हा काय ए साइडचा युनिट काय mm आहे, त्याचा पॉवर 4 म्हणजे mm चा पॉवर 4. नेक्स्ट पुढे काय? एरिया कसा येईल? ए इंटू ए असतो किंवा ए स्क्वेअर असतो. सो 400 इंटू किती येणार? 400, तर किती होईल? 4×4 आणि 1 2 3 4, सो 160 इंटू 10⁻³ लिहितो. कॅल्शियम मध्ये काय येईल बरं? 400 इंटू 400 जर आपण केलं तर येत आहे 160 इंटू 10⁻³. आता तुमच्या कॅल्शियम मध्ये असेल 160 आणि 1 2 3, तर ENG प्रेस केलं तुम्ही कॅल्शियमवर, ENG, तर त्याचं कन्वर्जन असं होतं 160 इंटू 10⁻³, म्हणजे इंजिनिअरिंग फॉर्म मध्ये. ओके, चला एरिया समजला. आता सर्व व्हॅल्यू यामध्ये पुट करा. यामध्ये जर सर्व व्हॅल्यू पुट केल्या आपण, तर काय येईल बरं? मग याला पुन्हा प्रॉपरली करूयात का? ठीक आहे. चला मी इथे याला घेतो इथे. मग व्हॅल्यू पुट करायचे फक्त आपल्याला. काय व्हॅल्यू पुट केल्यानंतर सांगा? व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय येणार? तर आयजी ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे किती आहे? 2.1333 इंटू 10⁻⁹. ओके, प्लस एरियाची व्हॅल्यू माझ्याकडे 160 इंटू 10⁻�3. ओके, इंटू एच ची व्हॅल्यू माझ्याकडे 200. तसं काय करायचं? स्क्वेअर करायचं आहे. स्क्वेअर करायचं. तर हे कॅल्शियम मध्ये ऍज इट इज पुट करून टाका. ऍज इट इज जर पुट केलं आपण, 2.1333 इंटू 10⁻⁹ प्लस 160 इंटू 10⁻³ इंटू 200 चा स्क्वेअर. तर खूप मोठा आन्सर येते, त्याला ENG प्रेस करा, तर तुमचा आन्सर येईल 8.5333 इंटू 10⁻⁹. युनिट काय येणार? mm पॉवर 4. हा झाला IA. हे झालं आपलं फायनल आन्सर. समजलंय का? सांगा काय काय केलंय बघा. आधी आपण स्क्वेअर ड्रॉ केला, फॉर्म्युला लिहिला IAB इज इक्वल टू IG प्लस AH स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय. आता मी BC साठी आउटर साठी सांगितलंय, फिक्स आपल्याला सांगितलं नाही, आउटर सांगितलं, तर कोणतेही करा सेमच येणार. स्क्वेअर साठी DC CD साठी जरी केलं किंवा AB साठी केलं तरी पण ओके. सॉरी इथे मी AB लिहिलं ना, इथे मला काय BC लिहायला पाहिजे. काय लिहायला पाहिजे? BC लिहायला पाहिजे. चलो, तर BC साठी मी फाइंड करतोय. ठीक आहे, BC साठी फाइंड केल्यामुळं कोणता ऍक्सिस आहे BCचा? BCचा ऍक्सिस आहे X, तर मग इथे IG ची व्हॅल्यू काय येणार? IXX येणार. IG ची व्हॅल्यू काय येणार? IXX येणार. नंतर सपोज मी जर AB घेतला असता तर मग IYY आला असता, बट स्क्वेअर साठी IXX IYY दोन्ही पण कसे असतात? सेम असतात. एरिया काढला, H काढला. H कसा येणार? हा आपला सेंट्रोइडल ऍक्सिस. हा कोणता असतो? सेंट्रोइडल ऍक्सिस किंवा CG आपण बोलू शकतो त्याला. तर BC आणि CG मधला डिस्टन्स H असतो. BC आणि CG मधला डिस्टन्स H असतो. तर अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. आय होप की तुम्हाला हे समजलं असणार आहे. जर समजलं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलच्या कमेंटमध्ये तुम्ही बरोबर कमेंट करा की सर समजत आहे. तर नसेल समजलं तर क्वेश्चन असेल तर विचारू शकता, मी तुम्हाला आन्सर देईन. समझे क्या? समझ तो गए होंगे अभी आप. इतना मुश्किल है नहीं है जो कि आपको नहीं आएगा.
ओके, चलो 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 चलो, नेक्स्ट आगे की तरफ बढ़ते हैं। क्वेश्चन हमें solve करना है। तर आता आपल्याला पुढचा क्वेश्चन जो सॉल्व्ह करायचा आहे तो म्हणजे हा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्क्वेअर साइड ए दिलेला आहे. काय साइड दिलेला आहे? ए दिलेला आहे. ते कोण फटाकडे वाजते? साइड आहे ए आणि आपल्याला आउटर एज साठी विचारलं. सेम असंच आहे, फक्त इथे व्हॅल्यू दिली आणि इथे फक्त ए दिलेला आहे, एवढाच फरक आहे. तर सिंपल वापस सीजी ड्रॉ करा. कसं करायचं सीजी? आता आउटर आउटर कोणतं? आता व्हर्टिकल काढून दाखवू का? येस, व्हर्टिकल काढून दाखवतो. ठीक, काय करायचं? व्हर्टिकल काढायचं, हॉरिझॉन्टल काढायचं. चला, हॉरिझॉन्टल आपण ड्रॉ केलेलं आहे, तर हॉरिझॉन्टलच करूयात. म्हणजे नाहीतर तुमचं पुन्हा सर म्हणतात की तुम्ही असं कसं केलं. चला, मी सीजी काढला, तर माझा एच किती असणार आहे? हा एच, एच किती असणार आहे? एच किती असणार आहे सांगा मला. एच किती येणार माझा? हा एच, बिचारा एच, हा काय आहे? एच आहे. तर एच ची व्हॅल्यू किती येणार? चला, ए ची व्हॅल्यू एच आहे, साईडची व्हॅल्यू ए आहे, सो एच ची व्हॅल्यू किती येणार? हा टोटल ए आहे, तर त्याचा हाफ, ए डिवाइड बाय 2. ठीक आहे. एरिया काय येणार? एरिया एरिया येणार ए इंटू ए, म्हणजे एचा स्क्वेअर येणार, बरोबर. नंतर आता हा कोणता ऍक्सिस? इथे मी नाव दिले नाही. ए, बी, सी आणि डी, नाव कसे पण देऊ शकतात ना तुम्ही. तर मी बीसी साठी काढतोय. कशासाठी काढतोय? बीसी साठी काढतोय. तर मग बीसी साठी जर काढतोय, हा कोणता ऍक्सिस आहे? आडवा, म्हणजे एक्स ऍक्सिस, म्हणजे आय एक्स एक्स फाइंड करावं लागेल. आय एक्स एक्स इज इक्वल टू, हा काय असणार तुमचा? आय जी असणार. आधी फॉर्म्युला लिहायचा का? लिहायची काय गरज आहे, आपल्याकडे आहे ऑलरेडी. हे बघा, नेहमी आधी फॉर्म्युला लिहा, त्यावरून तुम्हाला समजेल फाइंड काय करायचं आहे. आय जी फाइंड करायचं आहे. किती वाकडा काढलाय ना फॉर्म्युला. आय बी सी इज इक्वल टू आय जी प्लस ए इंटू एच स्क्वेअर, ए इंटू एच स्क्वेअर. ठीक आहे, ठीक आहे. चला, मग आता काय आयजी फाइंड करायचं आहे. आयजी म्हणजेच काय? आयजी म्हणजेच काय येणार सांगा? आयजी म्हणजेच काय येणार? आयजी म्हणजेच येणार आय एक्स एक्स. आय एक्स एक्सचा फॉर्म्युला काय? मग स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे डायरेक्टली लक्षात ठेवा. ए4 बाय 12 किंवा रेक्टेंगलचा फॉर्म्युला वापरला तुम्ही, ए इंटू ए क्यूब म्हणजे बी इंटू डी क्यूब डिवाइड बाय 12. तर काय येणार? ए4 डिवाइड बाय 12 येणार आहे. हे तुम्हाला तर समजायला पाहिजे. चला, तर मग आयजी पण भेटला मला. तर काय करायचंय मग आता? व्हॅल्यू पुट करायचे फक्त. काय येणार इथे? ए4 डिवाइड बाय 12 येणार, प्लस एरिया काय येणार? एरिया एरिया आहे ए इंटू ए, दॅट इज एचा स्क्वेअर. एच काय आहे? एच एच आहे ए बाय 2. याचा काय करायचं आहे? स्क्वेअर करायचं आहे. तर मग काय येणार इथे? एचा 4 डिवाइड बाय 12, हा तसाच राहील, प्लस हा काय येणार? ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर डिवाइड बाय 4, म्हणजे काय होणार? हा एचा पॉवर 4 डिवाइड बाय 12 प्लस ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर, हा होईल एचा पॉवर 4. आता हा इंडायसेस फॉर्म्युला माहित पाहिजे. बेस सेम आहे ए ए, तर पॉवरची मल्टिप्लिकेशन असली होती ऍडिशन. 2 प्लस 2 काय होणार? 4 होणार, डिवाइड बाय 4. त्याच्या पुढे कसं करायचं सर सांगा? आता इथं अवघडच कार्यक्रम झाला ना. तर अवघड काही नाही, काय करायचं बघा. ए टू द पॉवर 4 जो आहे ना इथे आणि इथे, तो कॉमन बाहेर काढा. आतमध्ये काय राहिला? 1/12 प्लस 1/4. ए टू द पॉवर 4 जो आहे तो कॉमन बाहेर काढा. आतमध्ये याचा कोएफिशियंट 1 काहीच नाही, म्हणजे 1 असतो. ए टू द पॉवर 4 चा कोएफिशियंट 1. आता 1/12 प्लस 1/4 किती येईल कॅल्सी मध्ये सांगा बरं? कॅल्सी मध्ये करायचं, जास्त डोकं लावायचं नाही. समाधाने पण करू शकतो तुम्ही, बट ठीक आहे ना, आहे आपल्याकडे कॅल्सी तर वापरा. अरे बापरे, 0.33 मध्ये आलंय. त्याला फ्रॅक्शन मध्ये कसं करायचं? आता फ्रॅक्शन मध्ये कसं करायचं? चला, मग मला काय करावं लागेल? 4 प्लस 12 डिवाइड बाय 48. मग किती येणार? हा किती येणार? 16 डिवाइड बाय 48, म्हणजे 4×3 48. त्याचा आन्सर येईल ए टू द पॉवर 4 डिवाइड बाय 3. 4 12 16, 16 आणि
48 43 48 ए टू द पॉवर 4 डिवाइड बाय 3 हे आपलं असणार फायनल आन्सर. बघा तुमचं आले का सांगा, काही डाऊट असेल तर विचारा. ओके का? आता यावरून आपल्याला काय समजले बघा, जर स्क्वेअर असेल आणि त्याच्या आउटर एजचा जर आपल्याला विचारला असेल तर डायरेक्टली आपण हे पण करू शकतो, ए टू द पॉवर 4 डिवाइड बाय 3. आता करून बघायचं का डायरेक्टली? आता हा पण स्क्वेअर आहे, 400 आहे, तर मी डायरेक्टली करतो 400 पॉवर 4 डिवाइड बाय 3 जर केलं तर डायरेक्टली हे आन्सर भेटतंय 8.533 इंटू 10⁹. आलं का लक्षात? म्हणजे आता तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, काय लक्षात आलं पाहिजे, जर स्क्वेअर असेल आणि त्याचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला विचारला असेल त्याचा आन्सर काय असतं, डायरेक्टली त्या साईडचा पॉवर 4 डिवाइड बाय 3. म्हणजे तुम्ही डायरेक्टली क्रॉस चेक करू शकता, अशी तर काही जर व्हॅल्यू आली तर डायरेक्टली हे आन्सर करू शकतात. फक्त स्टेप बाय स्टेपच करायचंय, फक्त आपल्याला क्रॉस चेक करते. समजलं का कसं केलंय? आपण स्क्वेअर काढलाय, त्याची साईड लिहिली, बीसी साठी फाइंड करतोय, एक्स ऍक्सिस साठी फाइंड करतोय, तर सेंट्रॉइडल ऍक्सिस एक्स ऍक्सिसला काढणार सेंटर मधनं. तर या दोन्ही ऍक्सिस मधील कोणत्या, हा कोणता ऍक्सिस हे बघा समजून घ्या, हा बीसी आणि हा सेंट्रॉइडल ऍक्सिस, या दोघांमधला डिफरन्स तो असतो एच. तो एच कसा येईल? टोटल जी डेप्थ आहे आपली ए डिवाइड बाय 2 तो आला एच. नंतर मग एरिया ए इंटू ए स्क्वेअर, नंतर आय जी आय एक्स एक्स म्हणजेच ए पॉवर 4 डिवाइड बाय 12. स्क्वेअर साठी फॉर्म्युला माहिती पाहिजे. नेक्स्ट काय आहे बघा आता, चला आता इथे काय बघा, कॅल्क्युलेट द पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. तर सगळ्यात आधी तुम्हाला पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय ते माहिती पाहिजे. काय असतो पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया? आयपी आयपी आयपी. पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया असतो आय एक्स एक्स आणि आय वाय वाय ह्या दोघांची ऍडिशन. सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स अँड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय. तर स्क्वेअर आहे वापस, तर स्क्वेअर आहे म्हणजे काय असणार, गिवन स्क्वेअर आहे म्हणजे काय असणार, साइड ए किती दिलाय आपल्याला 200 mm दिलाय. ओके, तर सेपरेट सेपरेट पण फाइंड करू शकतात तुम्ही. कसं फाइंड करणार? आय एक्स एक्स चा फॉर्म्युला काय स्क्वेअर साठी सांगा, काय फॉर्म्युला आहे स्क्वेअर साठी? रेक्टँगलचा बी फॉर्म्युला वापरू शकतात, बीडी क्यूब डिवाइड बाय 12, किंवा डायरेक्टली स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला A4 डिवाइड बाय 12 प्लस A4 डिवाइड बाय, यासाठी पण चला आय एक्स काढतोय ना फक्त मी, A4 डिवाइड बाय 12 किती येणार मग हा 200 चा पॉवर 4 डिवाइड बाय 12. तर मग आय एक्स एक्स ची व्हॅल्यू किती येईल? करा कॅल्क्युलेट करा. 200 चा पॉवर 4 डिवाइड बाय 12, ENG प्रेस करायचं, 133.333 इंटू 10⁶ mm चा पॉवर 4. युनिट द्यायला विसरायचं नाही, युनिट द्यायला विसरायचं नाही, युनिटला मार्क राहतात. ठीक आहे, चला इथपर्यंत आला. नंतर मग आय वाय वाय फाइंड करायचं आहे, तर आय वाय वायचा फॉर्म्युला पण काय येणार, स्क्वेअर असल्यामुळे सेमच येणार आहे. आणि फॉर्म्युला जर सेम आहे, व्हॅल्यू जर सेम आहे, तर आन्सर सुद्धा काय असणार, मग आन्सर सुद्धा सेम असणार आहे. दॅट इज 133.333 इंटू 10⁶ mm पॉवर 4. त्या दोघांची काय करायची, ऍडिशन करायची. हा जो फॉर्म्युला आहे याला मी करतो कॉपी, इथे केला पेस्ट, यामध्ये फक्त ऍडिशन करायची 133.333 इंटू 10⁶ प्लस 133.333 इंटू 10⁶. तर किती येणार हा 133 म्हणजे 266 पॉइंट, याच्या डबल करा 666 इंटू 10⁶. तसंच राहिलं, याला डबल नाही करायचं, mm पॉवर 4. हा झाला काय पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. संपला. सो असे एक्झाम्पल 4 मार्कला एक्सपेक्टेड आहेत. नेक्स्ट आहे बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रेक्टँगल विचारलाय. ओके, 60 इंटू 200 आणि अबाउट इट्स 200 mm. ओके, चलो बढिया. तर सगळ्यात आधी काय करणार मी बघा, काय करू आधी तर मी याला तिकडे शिफ्ट करतो थोडासा, म्हणजे कसं आपल्याला जागा पुरेल, काय गरज. तर जे रेक्टँगल ड्रॉ करतो मी. रेक्टँगल कसा करायचा, आडवा 60 उभा 200.
ओके ओके असं असेल बरोबर. तर हा आहे 60 mm, हा आहे इकडे लिहितो 200 mm, 60/20 आहे. आपल्याला काय सांगितलंय 200 mm च्या साईडला आपल्याला काढायचं आहे, म्हणजे ए बी सी आणि डी. 200 mm एबी आहे सी डी आहे, तर कोणत्याही साईडला आपण ड्रॉ करू शकतो. चला मी एबी साठी ड्रॉ करणार आहे. एबी कसा आहे, एबी कसा आहे, व्हर्टिकल आहे, उभा आहे. तर मला ऍक्सिस पण कसा पाहिजे, मग व्हर्टिकल पाहिजे, उभा पाहिजे. समजते का? बोला. समजायला तर पाहिजेच. ज्या साईड साठी आपल्याला काढायचंय त्यालाच पॅरलल काय करायचा, त्यालाच पॅरलल काय करायचा, ऍक्सिस सेंट्रॉइडल ऍक्सिस काढायचा. हा कोणता ऍक्सिस आहे आपला, सीजी, सेंट्रॉइडल ऍक्सिस. तर इथला जो डिस्टन्स आहे, हा जो डिस्टन्स आहे याला काय म्हणतात, दोन ऍक्सिस मधील डिस्टन्स. तो असणार एच. तर मग एच किती येणार सांगा, एच किती येणार, एच किती येणार. गिवन मध्ये काय काय लिहायचं आपल्याला सांगा बरं, गिवन मध्ये काय काय लिहायचं, गिवन मध्ये काय काय लिहायचं. बी आहे आपला 60 mm, नंतर 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 डी आहे आपला 200 mm. ओके जी. नंतर एच आहे आपला, एच किती येणार, हा जो बीसी 60 त्याच्या हाफ करायचा ना, हा जो आडवा आहे एच हा किती असणार, हा जो बीसी आहे त्याच्या अर्धा, म्हणजेच किती येणार 60/2, म्हणजे किती येणार 30 mm येणार. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. एच म्हणजे काय असतो, दोन ऍक्सिस मधील डिस्टन्स. कोणत्या दोन ऍक्सिस मधील, ज्या ऍक्सिस साठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, आणि सेंट्रॉइडल ऍक्सिस. जसा एबी हा व्हर्टिकल आहे तर सेंट्रॉइडल व्हर्टिकल येणार. इथे मागच्या एक्झाम्पल मध्ये मी बीसी साठी काढला होता, तर बीसी हा होरिझॉन्टल होता, तर सीजी पण कसा काढला, होरिझॉन्टल काढला. त्या दोघांमधील डिस्टन्स तो असतो एच. ठीक आहे, तर मला एच तर भेटला आहे. आता हा व्हर्टिकल आहे एबी, तर मग आयजी कसा असणार माझा, आयजी असणार आय वाय वाय. आय वाय वायचा फॉर्म्युला काय आहे, db³/12. तर मग आय वाय वाय काय येणार, आय वाय वाय काय येणार, डी किती आहे, डी बघा, डी किती आहे, डी 200 आहे, इंटू सांगा, इंटू पुढे बी किती आहे, बी बी आहे माझा 60/3 तसं जर बघितलं तर हे वन लाईन मध्ये पण आन्सर आपण काढू शकतो. कसं वन लाईन मध्ये काढू शकतो, आता तुम्ही डिप्लोमाला आहे तर तुम्हाला जरा स्टेप बाय स्टेप काढावं लागतं, बट इंजिनिअरिंग मध्ये कसे काढतात माहिती स्टुडंट, याचा आन्सर सपोज आय ए बी काढायचं आहे तुम्हाला, तर मग आय जी प्लस ए इंटू h². आय जी म्हणजेच काय, आय वाय वाय, आय वाय वाय म्हणजेच काय, db³/12 प्लस एरिया, एरिया काय येणार बी इंटू डी, आणि हा काय येणार एच किती येणार, जो असेल त्यांचा एच 30². फक्त यामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू टाकणार, 3 स्टेप मध्ये त्यांचा आन्सर. समजलं का? बट आता आपली सुरुवात आहे, त्यामुळे थोडस दम्माने घेऊयात आपण, स्टेप बाय स्टेप घेऊयात. एकदा तुमची प्रॅक्टिस झाली की मग फास्ट करायचं. चला, आय वाय वायचा आन्सर किती येणार सांगा, आय वाय वाय यायला पाहिजे आपला किती, करू का कॅल्क्युलेट. 200 इंटू 60⁻³ 60⁻³ /12. तर हा येत आहे 3.96 इंटू 10⁻⁶. किती येत आहे 3.96 इंटू 10⁻⁶ mm⁻⁴. ओके, आय वाय वाय समजला, एच समजला. एरिया काय येईल, एरिया एरिया येणार बी इंटू डी, म्हणजेच किती, म्हणजेच किती बोला, एरिया काय येणार आहे माझा 60 इंटू 200, 60 इंटू 200, 12, म्हणजे एरिया किती येणार 12 इंटू 10⁻³ किंवा 12,000 दिला तरी पण चालेल. मग काय करायचं आता, आय ए बी काढतोय मी, आय ए बी इज इक्वल टू आय जी प्लस एरिया इंटू h². तर आय जी ची व्हॅल्यू म्हणजेच आय वाय वाय ची व्हॅल्यू आहे 3.96 इंटू 10⁻⁶ प्लस एरिया किती आहे
12 इंटू 10⁻³ आहे इंटू 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 एच किती आहे 30 आहे. 30चं काय करायचं आहे स्क्वेअर करायचं आहे. पूर्ण ऍज इट इज कॅल्सिक टाका. मी टाकतोय बघा 3.96 इंटू 10⁻6 प्लस 12 इंटू 10⁻³ इंटू 30चा स्क्वेअर. तर याचा आन्सर येत आहे माझं 14.76. बरोबर आहे का? बरोबर आहे का सांगू द्या मला. 30चा स्क्वेअर ना 3.96 इथे काहीतरी गडबड झाली का आपली. 200 इंटू ओके 60चा क्यूब. एकच मिनिट. 200 इंटू 60चा क्यूब करायचा होता. तसं क्यूब नाही केलं का मी. केला ना डिवाइड बाय 12. ओके सॉरी सॉरी सॉरी. इथे 3.96 नाही 3.6 होता. 9 कसं काय दिसला मला. 9 कसं काय दिसलं. 3.6 इंटू 10⁻6 3.6 इंटू 10⁻6. चला हे झालं. नंतर प्लस 12 इंटू 10⁻³ इंटू 30चा स्क्वेअर. ते आन्सर येत आहे यस 14.4 इंटू 10⁻6 mm पॉवर 4 हा झाला IAB. संपला विषय. कॅल्क्युलेशन मध्ये जर लक्ष द्यायचं. कधी कधी मिस्टेक होते त्यामुळं प्रॉपरली करा. समजलं आहे का. हे 3 एक्झाम्पल झालेले आहेत आपले 4 एक्झाम्पल. तर नेक्स्ट लेक्चरला आपण हॉलोवालं सॉल्व्ह करूयात. आत्ताच्या लेक्चरसाठी एवढं सफिशियंट आहे. आजची प्रॅक्टिस करा. हे बघा सॉम जो सब्जेक्ट आहे तो प्रॅक्टिसचा सब्जेक्ट आहे. तुम्ही जितकी जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करताल तितके जास्त तुमचे कन्सेप्ट लक्षात राहतील, तितके जास्त फॉर्म्युले लक्षात राहतील आणि त्यानंतर तुम्ही परफेक्ट होताल. मग त्यासाठी दररोज 30 मिनिटं करा 35 मिनिटं करा बट दररोज प्रॅक्टिस करा. दररोज प्रॅक्टिस केल्याने तुम्ही परफेक्ट बनणार आहेत. आपण त्याच गोष्टीमध्ये परफेक्ट बनतो ज्या गोष्टीमध्ये आपण जास्त टाइम स्पेंड करतो. दररोज टाइम स्पेंड करतो त्या गोष्टीमध्ये आपण परफेक्ट बनत असतो. जर तुम्हाला सॉम मध्ये परफेक्ट बनायचंय तर तुम्हाला दररोज सॉम मध्ये टाइम स्पेंड करावं लागेल. 30 मिनिटं केला तरी चालेल 40 मिनिटं केला तरी चालेल बट दररोज हे समजून घ्या. आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. त्यासोबतच तुम्हाला कोर्स पाहिजे असेल तर GT इंजिनिअरिंग अकॅडमी ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. तुम्ही डायरेक्टली परचेस करू शकता. ऑल द बेस्ट.